रायगड. छोटासा आहे, म्हणजे आम्ही 2:45 वाजता ट्रेक करायला चालू केला. 3:15 वाजता वरती पोचलो. येण्यासाठी वाट आता पाऊस तर पूर्ण माती स्लिपरी आहे, जरा जपून या. आणि अर्धा रस्त्यापर्यंत थोड्या पायऱ्या नंतर दगडी आहे, म्हणजे त्याचा मी आता व्हिडिओ दाखवलाच तुम्हाला. दगडावर आपल्याला चढावं लागणार, तिथे पण सावकाश चढा, कारण की पावसाळ्यामध्ये शेवाळणार. आणि वरती आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा वरती त्या पायऱ्यापासून वरती आल्यानंतर आपल्याला समोरच 2 टाके लागतात पाण्याचे. पुढे एक देवाची मूर्ती पण आहे, आणि तिथून वरती आल्यानंतर पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला सगळे पाण्याचे टाके आणि राईट साईडला आपला भगवा. बस एवढंच आहे बघण्यासाठी. बघा एवढाच फोर्ट आहे. इथून पुढे गेलं तर सर्व पाण्याचे टाके आहेत. इथे 3 पाण्याचे टाके आणि इथे 2-3 आहेत. तेवढेच आहे. बाकी या गडावर खूप सूचना दिल्यात, त्या सूचनेचं पालन करा, कारण की आपणच गड स्वच्छ ठेवला तरच बाकीचे पण बघायला येणार. आणि जे बघायला येतील ते पण काही कचरा वगैरे घेऊन आलात, प्लास्टिक बॉटल्स वगैरे रॅपर्स घेऊन आलात, तुम्ही स्वतः खाली घेऊन जावा, कारण की ऑलरेडी ते शिवप्रतिष्ठानने आणि गावकऱ्यांनी खूप सुंदर आणि स्वच्छ गड ठेवलेला आहे. खूप मस्त वाटतं आहे. ॲक्च्युली आम्ही अचानक प्लॅन झाला. आम्ही 11 वाजता आम्ही प्लॅन केला, तर 11 वाजता केला तर आधी आम्ही कराडे फोर्टला गेलो. तर आम्ही कराडे फोर्टला 1 वाजता पोहोचलो, पण तिकडे एक पडलेला राजवाडा होता. राजवाडा बघितल्यानंतर आमचा मूड पण थोडा खराब झाला, कारण की ट्रेक करायचा होता आम्हाला. मग तिथून हा जवळपास 28 किलोमीटरवर हा सांगशी किल्ला आहे. तर बऱ्यापैकी आहे. आम्ही 2:45 वाजता चालू केला, 3:15ला पोचलो, म्हणजे अर्धा तास लागला आम्हाला वरती यायला. आणि गडाच्या पायथ्याशी आपल्याला एक छोटीशी मस्जिद दिसते, दर्गा टाईप आहे काहीतरी, आपल्याला माहीत नाही ते आहे. त्याच्यासमोरच पार्किंग आहे, पूर्ण मोकळं रान आहे, तिथे आपण बाईक पार्किंग करू शकतो, सेफ आहे. 4 व्हीलर पण पार्किंग करू शकतो. आणि उतरायचं म्हटलं तर आता आम्हाला 15 ते 20 मिनटं लागतील. पूर्ण गडावर आता आम्ही दोघंच आहे. हे पण आलं माझ्यासोबत. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. आम्ही दोघंच आहे, म्हणजे ऑलरेडी 2-3 ग्रुप येऊन गेले. आम्हाला लेट झाला, आता 4 वाजले. आता आम्ही खाली उतरेन आता 4 वाजता. 15 मिनटं लागतील आम्हाला उतरायला. आणि तुम्ही पण या गडाला भेट द्या, तुम्हालाही आवडेल. आपण जरासं फिरत राहिलो तर आपली पुढची पिढी पण फिरेल, व्हिडिओ बघून पण त्यांना पण चांगलं वाटेल ट्रेक करायला, परत महाराजांचे गड बघायला. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय शिवराय. धन्यवाद.